जमीन आहे मला इथे 12.5 एकर. जमिनीला उन्हाळ्यामध्ये पाणी पाहिजे आणि आमचा बीड जिल्हा हमेशा दुष्काळीत असतो. याच्यासाठी छोटं मोठं शेततळं करण्यापेक्षा मी असं सोचलं की आपण विहीरच अशी मोठी करू म्हणजे 12 महिने जमिनीला पाणी पुरलं पाहिजे. आता 12.5 एकर जमीन आहे. ही विहीर आहे 202 फूट रुंदीची, 41 फूट खोलीची, 10 कोटी लिटर पाणी याच्यात. आता इथून पुढे 2-3 वर्ष जरी दुष्काळ पडला तर माझी 12.5 एकर जमीन 3 वर्षे झोपल असं पाणी क्षमता येते. विहिरीचं बांधायचं म्हणजे इथून चालला होता राष्ट्रीय महामार्ग. तर राष्ट्रीय महामार्ग चालल्यावर मी म्हणलं छोटं मोठं शेततळ करण्यापेक्षा एक मोठी विहीर करू आणि त्याच्यातल्या मटेरियलची विल्हेवाट लागली पाहिजे. मग इथून आयुर्वेवाल्याला मी ह्याच्यातला मुरुम दिला. काळं जी पाषाण निघलं ते खडीकेश्वरवाला पाठवलं आणि जे असं काही कुचकं वगैरे निघलं तर ते मी कोणाच्या इथून येऊन बेसमेंट भरले. मटेरियल ठेवलं नाही मी इथं. हे खोदकाम करताना ह्याच्यामध्ये 3-3 पोकले असायचे आणि 10-10 हायवा असायचे. आता खोदकाम करताना बी काही लोक बघायला यायचे तर म्हणायचे कशाला चाललंय, कशाला करायला लागलाय माणूस खड्डा. पण ते त्यांच्या लक्षात नाही आलं. आता पाणी भरल्यावर म्हणतात की हे माणूस म्हणजे काहीतरी वेगळं डोकं लावलंय. जुना मंडपचा धंदा आहे माझा. काय हायवे रोडमध्ये जमीन गेली. जमीन गेल्यावर त्याचे जे पैसे भेटले मला इकडे तिकडे करण्यापेक्षा एक अशी मजबूत विहीरच खोदू परमनंट. ते काय पैसे, धंद्याचे काय पैसे, आतापासून जेवढी कमाई केली मी, जन्माची पुंजी लावली मी विहीर खोदण्यात, 1.5 कोटी रुपयाच्या पुढे खर्च झालाय माझा. विहीरच्या खोदकामाच्या टायमाला घरच्याच्या अंगावर सोनं सुद्धा ठेवलं नव्हतं. म्हणजे सोनं विकल्यामुळे त्या चिडल्या. त्या अजून मी म्हणतात कशाला केला खड्डा येऊ. आता हे बीड कंकालेश्वरचं मंदिर, एक खजानी बारव, असं ह्या 1-2 गोष्टीमुळे बीडचा परिचय होता किंवा ओळख होती. आता एक पाडळसिंगेला 1 एकरची विहीर ही एक बीड जिल्ह्यासाठी चांगली म्हणजे ओळखच झाली बीड जिल्ह्याची. पहिले जी जमीन होती आमची ही कोरडामध्ये मोडत होती म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणीच नव्हतं. आता विहीर खोदल्यापासून मी टोटल आता फळबगीचा करणार आहे. म्हणजे लावले 8 एकर मोसंबी लावली. आता या फळबगीच्याला 12 महिने पाणी पुरवून किंवा 2 वर्षे पाणी पुरवून ती विहीर खोदल्यापासून तेवढा फायदा झाला माझा. शेतकऱ्याला पाण्याशिवाय उन्हाळी पीक घ्यायचं म्हणल्यावर चालतच नाही. कधी पाऊस पडतो कधी नाही पडतो. आता हे जसं मी एकट्याने केलंय तसं अशी जर मोठा प्रोजेक्ट ग्रुपमध्ये केला, मोठी विहीर 8-8, 10-10 जण जरी केलं तर त्यांना शेतीला पाणी मिळत. पाणी शेतीला राहिल्यामुळं शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज नाही.